नमस्कार. मी सौरभ नाफडे तुमच्या सगळ्यांचं या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो. आजही आपण प्रश्न उत्तरांचा जो भाग चालू केलेला आहे त्यातलाच एक पुढचा भाग म्हणजे भाग तिसरा आपण आज पाहूया. आज फक्त मी एकच प्रश्न घेतोय कारण त्यांचा प्रश्न मला असं वाटतं की तो प्रश्न जरा मोठा आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला त्याचा विचार करताना वेळ जाईल. तर म्हणून मी आज फक्त एकच प्रश्न घेतोय. तो प्रश्न असा होता की जर चंद्र मीन चंद्र द्वितीय स्थानात व रवी सप्तमात म्हणजे त्यांचा षडाष्टक योग आहे, तरी त्याचे फलित कसे पाहायचे आणि त्याचं उत्तर काय असेल. ठीक आहे. तेव्हा दुसरा प्रश्न असा विचारलाय की रविचंद्र यांना मारक स्थानाचा दोष लागतो का. लेखकांनी किंवा बऱ्याच अध्यापकांनी चंद्र आणि सूर्याला प्रकाश ग्रह म्हटलेले आहे, तेव्हा त्यांना अष्टमाचा दोष किंवा मारक स्थानाचा दोष काही लागत नाही असं बऱ्याच ठिकाणी आपण ऐकलं असेल. पण मी म्हणतो की अनेक गोष्टी लिहिलेल्या आहेत, पण तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये तुम्ही त्याचा कसा विचार करता, त्याचा विचार करताना त्याचा अनुभव तुम्ही जातकाला विचारता आणि त्यानंतर काही तुमचे नवीन नियम तुम्हाला लागू करता येतो. आता आपल्याला जो हा प्रश्न विचारलाय तो आपण मी स्क्रीन शेअर करतो आणि त्या अनुषंगाने आपण त्याचा नीट विचार करूया. तुम्हाला आता हा स्क्रीन दिसत असेल. तर त्यांनी असा आपल्याला प्रश्न विचारला होता की चंद्र मीनेचा आहे आणि तो द्वितीय भावात आहे. लक्षात आलं. तर इथे आपण चंद्र लिहू आणि त्यांनी विचारलंय की जर आता हा मीनेचा चंद्र म्हणजे आपल्याला पहिले लक्षात घ्यायला पाहिजे की इथे हे कुंभ लग्न आहे. ठीक आहे. आणि चंद्र द्वितीय भावात आहे आणि सप्तमामध्ये रवी आहे. बरोबर. म्हणजे इथे कुंभ राशीच्या समोर सिंह रास आहे. बरोबर. आता तुम्हाला आपल्या दोन ग्रहांबद्दल प्रश्न विचारलाय, त्यांच्यामध्ये असलेल्या षडाष्टकाबद्दल आपल्याला विचारलेला आहे. आपण हा प्रश्न कसा घेतला पाहिजे की प्रथमतः आपण आधी त्याचं लग्न पाहिलं पाहिजे, म्हणजे आधी लग्न शोधून घ्यायचं आणि आपल्याला दोन जे ग्रह विचारले त्यांच्या राशी कुठे आहेत हे विचारायचं. आता आपल्याला विचारलंय रवी. आता रवीची रास सप्तमात आलेली आहे आणि तिथेच रवी आहे, त्यामुळे रवीची रास आपल्याला मिळाली. आता आपल्याला चंद्राची रास पाहिली पाहिजे. आता चंद्र कुठे असणार रवीच्या पाठी, मग इथे कर्क रास. हे आपल्याला कसं आलं, हा एक, हा दोन आणि हा तीन. म्हणजे आपल्याला ह्या बाजूचे सगळे जे आपल्याला जे अपेक्षित ग्रह आहेत ते आपल्याला इथे, सॉरी राशी जे आहेत ते आपल्याला मांडून घेतले आपण. आता षडाष्टक झालेलं आहे, पण षडाष्टकामध्ये आपल्याला दोन प्रकार आहेत, शत्रू षडाष्टक आणि प्रीती षडाष्टक. आता दोन राशी ज्या आहेत आपण ज्या विचार करतोय, चंद्र आणि रवी. आधी आधी लक्षात घ्या, रवी आणि चंद्र एकमेकांचे शत्रू आहेत का, तर शत्रू नाही. ठीक आहे. दुसरी गोष्ट काय आहे की ही सिंह रास आहे सूर्याची आणि ही गुरुची रास आहे. तर आपण इथे असं म्हणू शकत नाही की त्याला आपण हा शत्रूच्या अनुषंगाने षडाष्टक आहे, ही प्रीती षडाष्टक आहे. ठीक आहे. त्यामुळे हा इतका त्रासदायक षडाष्टक आहे असं आपण आता इथे म्हणणार. आता आपल्याला प्रश्न काय विचारलाय की हा एकूण ह्याचा फलित म्हणजे हा जो कोण जातक आहे त्या जातकाला कसा मिळणार. अर्थात मी जे पूर्वी सांगितलेले रूल्स इथेही लागू आहेत की लग्नापासून आपण ते पाहायचं आहे, त्याच्यानंतर तो लग्नेश कसा पडलाय तो बघायचा आहे. हे सगळं तुम्हाला आता माहिती आहे. हे गृहीत धरून आता मी फक्त आत्ता ह्या दोन चंद्र आणि रवी या दोनच ग्रहांबद्दल इथे बोलणार आहे. बरोबर. आता बघा, पहिले आपण रवीचा विचार करू. आता रवी काय झालाय, रवी हा सप्तम स्थानात आहे. बरोबर आहे. हे सप्तम स्थान. आता रवीला हे सप्तम स्थान मानवतं का हो? तर रवीला हे सप्तम स्थान मानत नाही. बरोबर. म्हणजे हे त्याच्यासाठी अतिशय त्रासदायक स्थान. का त्रासदायक स्थान आहे, कारण मेषेमध्ये म्हणजे आपण जेव्हा
मेष लग्न कुंडलीचा विचार करतो किंवा निसर्ग कुंडलीचा विचार करतो, तेव्हा आपण मेष लग्नापासून सुरुवात करतो. बरोबर. मग इथे आपण काय म्हणतो, रंगबोध्या. आपण मेष लग्न कुंडलीचा इथे विचार करतोय. तर मेष लग्न कुंडलीचा विचार केला तर आपल्याला इकडे एक लावा लागेल. बरोबर. आणि इथे आता आपला 7 येईल. मग काय होणार आहे, रवी हा नीचेचा होतो. कारण मेषेमध्ये रवी उच्चेचा आहे आणि तुळेमध्ये तो नीचेचा आहे. मग इथे ह्या स्थितीमध्ये रवीसाठीची पोझिशन आहे ती कशी आहे, रवीची पोझिशन तर ती चांगली नाहीये. कारण सप्तमामध्ये रवी चांगला त्यातच नाही. आता आपल्याला प्रश्न विचारलाय त्याच्याप्रमाणे जर उत्तर द्यायचं झालं तर कसा विचार करायला लागेल की सप्तम स्थान हे आपण कशाचं बघू, लग्ना संदर्भातील किंवा जोडीदार, जोडी याच्याबद्दलचं स्थान आहे. मग आता हा जोडीदार कसा असेल तर सप्तमातले ग्रह सांगतात की नाही. मग रवी हा सिंहेचा झाला. म्हणजे काय झालं, इकडे सप्तम स्थानाच्या अनुषंगाने आता हा अनुभव येतोय कोणाला, तर ह्या लग्नाला येतोय. इफेक्ट कोणावर येतोय, लग्नाला येतोय. मग आता तुम्ही जेव्हा कुंभ लग्न कुंडलीचा विचार करताय आणि रवी हा सप्तमात आहे, आधी रवी हा फार चांगला शनीला जातो का, तर नाही का. मग आता इथे गंमत कशी होणार आहे की ही जी व्यक्ती आहे ह्याचं जे जोडीदाराचा बद्दलचा जो प्रश्न असेल तर तो कसा असणार आहे, तो थोडासा अहंकार असलेला, चिडका असा असण्याची शक्यता आहे. कारण आता इथे रवी हा इथे त्या अनुषंगाने म्हणजे सप्तमाच्या अनुषंगाने रवी जर का विचार करायला लागला, रवी हा सप्तमात आहे आणि स्वराशीचा आहे, तर रवीला तिथे ताकद आलेली आहे. पण ओव्हरऑल कुंडलीला तो त्रासदायक आहे. म्हणून इथे आपण असं म्हणू शकतो की हा रवी म्हणजे त्याचा जो जोडीदार आहे, आता सप्तमेशाबद्दल चाललंय की नाही, तर सप्तमेशाबद्दल झालंय म्हणून सप्तमेश सप्तमा म्हणजे याचा काय झाला प्रश्न की हा जोडीदार चांगल्यापैकी चिडका असू शकतो, अहंकारी असू शकतो, मनमानी करणारा असू शकतो. आणि त्या मनमानी करण्यामुळे म्हणजे रवी हा लग्नाकडे आता दृष्टी टाकेल, त्यामुळे त्रास कोणाला होणार आहे, ते लग्नाला होणार आहे, त्या देहाला त्रास होणार आहे. त्यामुळे देहाची पण चिडचिड होऊ शकते. म्हणजे ह्या व्यक्तीला म्हणजे कुंभ लग्न कुंडलीचा जो कोणी आहे, जो मीन राशीचा आहे, त्याला मात्र हे जरा त्रासदायकच कार्यक्रम आहे. असं आपण म्हणजे जोडीदाराकडनं ह्याला वागणूक मिळताना काहीतरी विक्षिप्त वागणूक मिळू शकते. आता दुसरा विचार, आपण आता कर्क रास कुठे आहे हा बघायला पाहिजे. कारण आता रवीबद्दल बोललो. आता रवीबद्दल बोलल्यानंतर कर्क राशीचा विचार जेव्हा आपण करतोय, आता हा बघा इथे कर्क रास आहे. बरोबर. आणि कर्क राशीपासनं चंद्र किती दूर पडलाय, तर हा इथे 7वा, 8वा आणि इथे 9वं, हे 9वं स्थान आहे. 9वं स्थान कर्क राशीपासनं 9वं स्थान आहे. बरोबर. आता 9वं स्थान आहे तर काय आहे, भाग्यस्थान. बरोबर. आता कर्करास दाखवतं काय, तर कर्करास ही आईच्या अनुषंगाने पहिले दाखवली. बरोबर. मग आई आई कशी असेल, आईचा विचार केला आम्ही आपण आता ह्याला. आईचा जेव्हा आपण विचार करा, तुम्ही मला षष्ठाचा विचार पण सर करा ना, हो करू ना, आपण षष्ठाचा विचार पण करू. मग आता आपण कर्क राशीपासनं भाग्यात पडलेला चंद्र जो मीन राशीत आहे त्याचा आधी विचार करूया. आता तो भाग्यात पडला म्हणजे षष्ठापासनं तो कसा आहे, षष्ठापासून तो भाग्यात पडला असा एक विचार झाला. आणि कर्क राशीपासून तो एक भाग्यात पडला असा एक विचार झाला. मग चंद्र हा मातेचा कारक आहे. बरोबर. मग मातेचा कारक जेव्हा कर्क राशी माता आहे आणि चंद्र ही माता आहे आणि ते एकमेकांमध्ये भाग्यात आहे, म्हणजे कोणाचा सपोर्ट आहे इथे, भाग्य का स्थान करतं काय, सपोर्ट देतं ना, पूर्ण कुंडलीला बॅलन्स करतं. म्हणजे आईशी म्हणजे आई बरोबर आईला आईला नाही, आईची मदत या व्यक्तीला नक्की होणार. कुठे होणार आहे,
कुठे होणार आहे हा जर का आपल्याला प्रश्न असेल तर षष्ठ स्थान काय दाखवतं, आजारपण दाखवतं, तुमची नोकरीचा स्थान दाखवतं, रोग शत्रू हा विषय तिथे आपण दिसतो. मग आता ह्या, आणि तो इमोशनली अटॅच असेल काही, तर नक्कीच इमोशनली अटॅच असू शकतो. कारण चंद्र आता मीन राशीचा आहे. मीन राशीचा चंद्र जलतत्व. जलतत्व म्हणजे भावना प्रधानता, आणि भावना प्रधानता भरपूर आहे. हा आपण असा इथे विचार करू शकतो. मग आईमुळे फायदा नक्की होणार आहे. कर्क राशीच्या, तर कर्क राशीपासून तो भाग्यात पडलाय. आता अजून त्याचं जर बळ बघायचं असेल तर आपल्याला मात्र त्याच्या चतुर्थ स्थानाकडे जावं लागेल, आणि चतुर्थ शुक्र कसा कुठे पडलाय ह्याचा विचार करून आपण त्याचा विचार करू शकतो. म्हणजे आपल्याला ह्याच्यातनं दोन गोष्टी कळल्या की काय, तर माता चांगली असेल, बरोबर. आता दुसरी एक गोष्ट काय होईल माहितीये का, ह्या व्यक्तीला म्हणजे जेव्हा केव्हा षष्ठाचा त्रास होईल, षष्ठ म्हणजे काय, रोग शत्रू, शत्रूचा जरी त्रास झाला तरी किंवा कोणतेही त्याला जर आजार झाले तर मातेकडनं नक्की मदत मिळेल. चंद्र म्हणजे माता, म्हणजे त्याला कुठे ना कुठेतरी, त्याचबरोबर त्याला भाग्याची साथ पण मिळेल. भाग्याची साथ कशी मिळेल, कारण तो भाग्याची साथ म्हणजे मी भाग्य कोणतं सांगतोय की षष्ठाचं भाग्य, या अनुषंगाने जेव्हा आपण विचार केला तेव्हा त्याचा कडेलोटावर तो उभा राहील. एखादी गोष्ट त्याला मिळणार नाही अशी परिस्थिती निर्माण होईल. अगदी नोकरीच्या संदर्भात जरी विचार करायचा आला तरी ह्या व्यक्तीला आता षष्ठेश मीन राशीत आहे, बरोबर. तर ह्या ह्या अनुषंगाने जरी बघितलं तर अगदी मला नोकरी मिळताना जरी त्रास झाला तरी त्याला शेवटी ती नोकरी नक्की मिळेल. पैशाची सोय त्याची कुठे ना कुठेतरी नक्की होईल, हे आपण इथे म्हणू शकतो. म्हणून दुसरा काय विचार करता येऊ शकतो की रवी, आता आपण रवीच्या बद्दल थोडं बघूया. आता रवी जेव्हा सप्तमात असेल, म्हणजे तो सिंहेचा असेल, तर त्याला त्या अनुषंगाने बघा तुम्ही की रवी हे वडील आहेत, बरोबर? मग वडिलांच्या आधिपत्य त्याला स्वीकारावं लागू शकतं, कारण आता ते सिंहेचा रवी आहे. मग वडील कोपिष्ट असू शकतात, कारण त्यांना आता रवीला सिंह रास मिळालेली आहे. आता तो अनुभव पण त्या व्यक्तीला घ्यावा लागत असेल. वडील अहंकारी असू शकता, बरोबर, कारण ते लग्नाकडे रवी बघतोय हा विचार तुम्ही सोडू नका. त्यामुळे परिणाम जो होणार आहे तो हा त्या लग्नाला नक्की होणार. त्यामुळे ह्या अनुषंगाने तुम्ही त्याचा विचार नक्की करू शकता. म्हणजे ह्या षडाष्टकामध्ये जसं आपण म्हणतो की ह्या म्हणजे नोकरीसाठी याला आता कसं झालंय की षडाष्टक होणं हा कुठेतरी, षडाष्टकाचा अर्थ असा घ्यायचा आहे की आपल्याला खूप कष्ट करावे लागतील, आणि बऱ्याच वेळा कष्टानंतर पण मिळेल की नाही याची शाश्वती नाही. पण इथे ही प्रीती षडाष्टक झाल्यामुळे आपल्याला सप्तम आणखीन तो द्वितीय भाव म्हणजे कुठे झालाय की सप्तम स्थान आणि कुटुंबस्थान ह्याच्यामध्ये झालेले. तर मग इथे कुठेतरी आपल्याला कुटुंबस्थान म्हणजे त्या व्यक्तीचं जे कुटुंब असेल त्याच्यामध्ये थोडा फरक होईल. आता चंद्र द्वितीय स्थानात असेल तर तुम्हाला माहिती आहे की पैसे मिळताना चढ-उतार आयुष्यात येणार आहे. लक्षात आलं की, आणि कुठेही चंद्र आहे तर चंद्राचं स्वतःचं काय स्थिती असते की चंद्र हा नेहमी कंटिन्युअस बदल दाखवतो. सतत बदल हा चंद्राचा एक स्थायी भाव आहे. तर त्याला पैसे मिळणार नाहीत का, त्या व्यक्तीला पैसे मिळतील, पण ते पैसे मिळताना त्याच्यामध्ये बऱ्यापैकी असं म्हणू आपण की चढ उतार असतील, बरोबर. आता मीन राशीत आता ह्याने काय करायला पाहिजे, आता मीन आपण द्वितीय स्थानातला चंद्र आणि तिथे मीन रास आहे. आता मीन रास कुठे, आपण समजा निसर्ग कुंडलीचा विचार केला तर कुठे असणार आहे, मीन रास हा व्ययस्थानाची रास आहे. मग ह्या व्यक्तीने पैसे मिळवण्यासाठी जेव्हा चंद्र चंद्र म्हणजे तुमचे रोजचे पैसे, बरोबर, एव्हरीडे मनी, मग तो मिळवण्यासाठी त्याने तिथे मीन रास आहे. हो, मीन रास आहे, पैशाच्या स्थानी मीन रास आहे. मग ह्याने कुठे काम करायला पाहिजे, परदेशस्थ राहायला पाहिजे किंवा परदेशी गोष्टींबरोबर काम करायला. मग इथे काय होणार आहे, त्याचं त्याला पैसे मिळू शकतात. हा आपण एक त्याचा अजून एक विचार करू शकतो.
इकडे हा जो विचार आहे ना, म्हणजे सप्तमाच्या अष्टमात चंद्र हे एक प्रकारे, आणि तो रवीचा आहे, म्हणून ते तिथे हा जो काही एक अनुभव आहे. पण तो तुम्ही म्हणाले की हा खूप सिव्हिअरिटी, आता इथे एक वेगळ्या राशी असते ना, तर खूप गोष्टी गडबड झाल्या असतात. पण इथे प्रीती षडाष्टक झालेला असल्यामुळे हा जो भाग आहे, हा ह्याच्यामध्ये वाचवलं जाणं कितीही त्रास झाला तरी हा अनुभव मात्र तिथे येऊ शकतो. आता ह्या अनुषंगाने तुम्हाला त्याचा विचार करता येईल. अनेक गोष्टी आहेत. आता आपल्याकडे दोनच ग्रह इथे वापरायला आहेत आणि दोनच ग्रहांबद्दल आपण इथे बोलतोय. अनेक गोष्टी आपण त्याच्यातनं पाहू शकतो. चंद्र मीन राशीमध्ये आहे. बरोबर. द्वितीय स्थान हे आपलं खाण्याचं स्थान आहे. मग ह्यांना काय खाणं कसं आवडेल? मीन रास म्हटल्यानंतर थोडस गुरुची रास म्हणून गोड खायला खाण्याबद्दल यांचे कधी कटकट असेल का? आवडते त्यांना, काही प्रश्न नाही. पण मग तो षष्ठेश आहे. मग खूप जास्त खाल्लं तर काय त्रास होईल. हा असं तुम्ही, पण त्रासातनं मुक्ती आहे का हो? कारण ती परत भाग्य येते, लक्षात आलं. तर असं ते गमतीशीर असतं की त्या ह्याच्याप्रमाणे आपल्याला तिथे जे तिथे जे ग्रह असतात, ते ग्रह स्वतःच्या राशीपासून किती लांब पडलेले, लग्नापासून ते कसे आहेत. आता हे लग्नापासून कसा पडलाय हा चंद्र, हा त्याच्यापासून धनात पडलाय. लक्षात आलं की नाही? लग्नाच्या धनात आहे. हा विचार सोडून द्यायचा नाही. तो षष्ठात नाही, व्यायात नाही, अष्टमात नाही. ही स्थिती बरी आहे. हे असं तुम्हाला त्या प्रत्येक भावाचा, हा त्याच्या राशीपासून, त्याचा जो अपेक्षित भाव आहे, त्यापासून तो कसा बनतो ह्याचा विचार करतो. म्हणजे तुम्ही आता तो चंद्र हा जर तुम्ही विचार करायचा तर चंद्र हा चतुर्थाचा कारक आहे. तो त्यापासून कसा पडला, तर तो लाभात आहे. त्याचा लाभ मिळेल का? मिळू शकतो. आता कसं असतं की हे शक्यता आहे. ह्या शक्यता तुम्हाला त्याचं जे रूपांतर आहे ते आपल्याला फलादेशामध्ये करायचं आहे. म्हणून मग आपल्याला त्याचा जो विचार करत असताना आपल्याला इतर जे ग्रह मिळतात आणि त्यांच्यामुळे त्याची जी तीव्रता आहे, त्याच्यामध्ये किती कमतरता होते आणि त्याच्यामध्ये किती फरक आहे, हा आपल्या ज्योतिषाचा, म्हणजे आपण जो विचार करत असतो फलादेश देताना, त्याचा कस इथे लागतो. त्यामुळे अशा अनुषंगाने तुम्हाला बघायला लागेल. लक्षात, तर षडाष्टक हे प्रीती षडाष्टक आहे, एवढा त्रासदायक इथे नाहीये. पण तरी सुद्धा इथे जो काही त्रास आहे, हा त्रास अशा प्रकारे कदाचित त्या व्यक्तीला झालेला असेल असं मला वाटतं. अर्थात ह्या दोन ग्रहांवरनं मी देतोय, या दोन ग्रहांवरनं फलित आपण द्यायला पाहिजे की नाही हे मी काल तुम्हाला सांगितलेलं आहे मागच्या पिढीमध्ये. पण आपल्याला असाही त्याचा विचार करता येऊ शकतो. कारण ब्लँक चार्ट टेक्निक्स हा जो काही एक प्रकार आहे, त्याचाही आपण इथे वापर करू शकतो. तर थोडक्यात तुम्हाला नुसत्या दोन ग्रहांचं फलित कसं द्यायचं याचा मी इथे प्रयत्न केलाय. मला असं वाटतं की सगळ्यांना ते कळलं असेल आणि ही पद्धत आवडली असेल. असं कोणाला अजून समजा असा एखादा प्रश्न आला आणि तुम्हाला जरा इंटरेस्टिंग वाटला तर मी त्याचं नक्की उत्तर देईन. तुम्ही सगळेजण भरभरून प्रतिसाद देताय त्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे. सगळ्यांनी हा ज्योतिषाचा अभ्यास करावा अशाबद्दल मी अत्यंत आग्रही आहे. आणि जे नवीन मंडळी हा आमचा व्हिडिओ बघत असतील तर त्यांना सगळ्यांना नम्र विनंती आहे की त्यांनी आमचा चॅनल सबस्क्राईब करावं आणि बेल आयकॉन दाबून ठेवा. त्यामुळे तुम्हाला जे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला नक्की बघता येतील. तर आज एकच प्रश्न होता. आज इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया. नमो नमः.